आज महाराष्ट्र जलजीवन मिशनची 35 जिल्ह्याच्या उपस्थित बैठक पार पडली। सदर बैठकीमध्ये जवळपास 5 मागण्या आमच्या महत्त्वाच्या राज्य शासनाकडे आम्ही ठेवल्या। त्या देयकाच्या बाबतीत महत्त्वाची मीटिंग ही आहे, महत्त्वाची माहिती। त्यानंतर मुदतवाढ आहे, त्यानंतर प्राईस एस्टिमेशन आहे, म्हणजे जे एस्टिमेट केले ते चुकीचे केलेले आहेत एस्टिमेट, त्याबाबत जे आहे त्याच्यावरून मागणी केलेली आहे शासनाकडे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या 5 मागण्यासंदर्भात गेल्या 1.5-2 वर्षापासून आपण प्रयत्न करतच आहोत, परंतु शासन याबाबत दुर्लक्ष करत असल्यामुळे आज आम्ही नाईलाज असतो शासनाला 14 डिसेंबरचा अल्टिमेटम दिला। त्यात 5 मागण्या आम्ही फ्लोट करत आहोत। त्या गुलाबराव पाटील साहेब आणि केंद्राला सुद्धा पाठवणार आहोत आजच्या। आणि विधानसभेचं अधिवेशन 8 डिसेंबरपासून जे चालू होणार आहे 14 डिसेंबरपर्यंत या मागण्यावर सकारात्मक विचार न झाल्यास 20 डिसेंबर 2025 पासून राज्यातील जलजीवन विकास कामं सगळ्या कंत्राटदार बंद करण्याचा निर्णय आम्ही एकमुखाने घेतलेला आहे। कोणत्या मागण्या आपल्या? 5 मागण्या कोणत्या आहेत? एक म्हणजे देयक जे आहेत की गेल्या 11 महिन्यापासून देयक नीट मिळत नाही, त्यानंतर मुदतवाढ कंत्राटदाराला मिळत नाही, त्यानंतर जे त्यांनी काम केलेलं आहे त्या कामाचं अंदाजपत्र चुकीचं असल्यामुळं भाववाढ जी झालेले काम आहे त्याचंसुद्धा ते मिळत नाही आहे। अशा एक 4-5 महत्त्वाच्या ज्या मागण्या आम्ही शासन दरबारी ठेवलेल्या आहेत। त्यानंतर आमची जे डिपॉझिट आहेत त्यांच्याकडे काम एक तर बिल देत नाहीत, डिपॉझिट मिळणं गरजेचं आहे, EMD मिळणं गरजेचं आहे, परंतु ते सुद्धा आम्हाला मिळत नाही। अशामुळे सगळ्या कंत्राटाची कुचंबना असल्यामुळं आज आम्ही हा मोठा निर्णय घेतला। सर हर घर जल आणि प्रत्येकी 55 लिटर पाणी ही जलजीवन योजना आहेत। ही योजना पूर्ण झालेली नाही, म्हणजे आता पूर्ण आपल्या म्हणण्याप्रमाणे तर आता याचा परिणाम जे म्हणजे जो खेडेगाव आहेत, जे ग्रामपंचायत आहे त्यांच्यावर होणार नाही का? आता हा जो परिणाम आहे तो राज्य शासनाला गेल्या 1.5-2 वर्षापासून आम्ही संघर्ष करत आहोत, पण राज्य शासन हे आमच्या गोष्टी गंभीरतेने घेत नसल्यामुळं नाईलाजास्तव आम्ही हा निर्णय जनतेची माफी घेऊन, ग्रामीण जनतेची माफी घेऊन हा निर्णय घेत आहोत। कारण ह्या सुद्धा 2 ते 3 लाख कंत्राटदारांचं भवितव्य आहे, त्याच्यावर सुद्धा जवळपास 2 ते 3 कोटी लोकांचं आर्थिक नियोजन आहे। त्यांचं देयकच देत नसतील तर हे सगळे यांचं कुटुंबाचं चरितार्थ चालणार नाही। त्यामुळे आत्महत्यासारखे पर्याय गेल्या 3 महिन्यामध्ये 4 आत्महत्या कंत्राटदाराच्या झालेल्या आहेत। आता ग्रामपंचायतला 30 वर्ष शासन 1 रुपयाही देणार नाही, म्हणजे जलजीवन योजनेमध्ये जर त्यांनी काम केलं असेल तर जर काम असे अर्धवट राहिले असेल तर मग त्याचा परिणाम कसा होईल? काम अर्धवट ठेवण्याची कंत्राटदाराची राज्यातील कुठलीच इच्छा नाही। स्वतःचे पैसे घालून काम करायची आत्ता पण इच्छा आहे, पण गेल्या 9-10 महिन्यापासून शासन दरबारी देयक जी प्रलंबित आहेत त्याची रक्कम जवळपास 35,000 कोटी रुपयाच्या वर आहे। एवढी रक्कम शासनाकडे मिळत नसल्यामुळं हा निर्णय एकमुखाने सगळ्या कंत्राटदारांनी घेतला आहे। जर शासनाने आम्हाला आश्वासन दिलं की इथून पुढे 15 दिवसाच्या आत आम्ही देयकाच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेऊ, तुमच्या अडीअडचणी दूर करू, तर आम्ही पुढचा निर्णय 14 डिसेंबरच्या बैठकीत आम्ही घेऊ शकतो। मध्ये शासनाने 400 करोड रुपये दिलेले आहेत, अजित पवारांनी डिक्लेअर केलं होतं 400 करोड रुपये जलजीवनचे जे अभियंते आहेत काम केलं त्यांना। नाही, शासनाने आम्हाला पैसे गेल्या 11 महिन्यामध्ये काहीच दिलेलं नाही आहे, फक्त 10% रक्कम दिलेली आहे। ती 10% रक्कम मिळालेली आहे। ती 10% रक्कम म्हणजे 1 रुपयाचं बिल असेल तर फक्त 1 रुपयाचं बिल असेल तर फक्त 10 पैसे मिळालेले आहेत। मग ह्या कंत्राटदारांची इच्छा अशी आहे की ॲटलिस्ट कमीत कमी 75 ते 80% बिल आपलं मिळालं पाहिजे, तर हे जलजीवन मिशनचे कामं पूर्णसुद्धा होतील आणि सगळ्यांना घराघरामध्ये पाणी मिळण्याची व्यवस्था आमच्या राज्यातील कंत्राटदार करतील। 8 तारखेला अधिवेशन सुरू होणार आहे, तर संघटना आपली तिथं हल्लाबोल करणार आहे। 8 तारखेच्या अगोदरच्या अधिवेशनमध्ये आज आम्ही राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब आणि देशाचे प्राईम मिनिस्टर PMO ऑफिसला सुद्धा ते पत्र आमचं जात आहे। त्यात आम्ही हाच इशारा दिलेला आहे की 8 डिसेंबरपासून जे अधिवेशन आहे ह्या अधिवेशनात 14 डिसेंबरपर्यंत ह्या गोष्टीचा विचार करावा, अन्यथा आम्हाला 20 तारखेपासून आमचं काम बंद आंदोलन चालू आहे। आपलं नाव? मिलिंद मधुकर भोसले, राज्य कंत्राटदार महासंघ अध्यक्ष, राज्य अभियंता संघटना अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य पाणी पुरवठा संघटना अध्यक्ष। थँक्यू, धन्यवाद। And press the bell icon. Never miss an update.